नीट परीक्षा में कथित अनियमितताओं, छात्रों की आत्महत्या की घटनाओं और शिक्षा व्यवस्था में खामियों के विरोध में कांग्रेस 27 जून से नागपुर के सभी विधानसभा क्षेत्रों में जन जागरण अभियान और आंदोलन शुरू करेगी। इसकी जानकारी नागपुर प्रेस क्लब में आयोजित पत्रकार परिषद में कांग्रेस नेता अतुल लोंढे, कुणाल चौधरी और शहर कांग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने दी। कांग्रेस नेताओं ने आरोप लगाया कि नीट परीक्षा को लेकर देश भर में छात्रों के साथ अन्याय हो रहा है। उन्होंने कहा कि लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी लगातार छात्रों के मुद्दे उठा रहे हैं और युवाओं की आवाज को मजबूती देने का काम कर रहे हैं। कुणाल चौधरी ने कहा कि राहुल गांधी ने कोटा में छात्रों के साथ संवाद कर शिक्षा, समान अवसर और युवाओं के भविष्य से जुड़े मुद्दों को सामने रखा। उन्होंने आरोप लगाया कि केंद्र सरकार युवाओं, किसानों और आम जनता के वास्तविक मुद्दों से ध्यान भटकाकर धार्मिक और भावनात्मक विषयों पर राजनीति कर रही है। राहुल गांधी युवाओं को केवल मतदाता नहीं बल्कि देश की ताकत मानते हैं और उनकी समस्याओं को सुनने के लिए लगातार संवाद कर रहे हैं। उन्होंने कहा कि नीट के लिए करीब 22 लाख छात्रों ने आवेदन किया और परीक्षा शुल्क के रूप में अभिभावकों से बड़ी राशि वसूली गई। इसके बावजूद परीक्षा प्रक्रिया में पारदर्शिता नहीं दिखाई दे रही है। उन्होंने कहा कि पेपर लीक और परीक्षा संबंधी विवादों के कारण कई छात्रा ने आत्महत्या कर ली है, जो बेहद चिंताजनक है। कांग्रेस नेताओं ने आरोप लगाया कि केंद्र सरकार की नीतियों के कारण शिक्षा और रोजगार के अवसर लगातार कम हो रहे हैं। उन्होंने कहा कि देश भर में हजारों स्कूल बंद किए गए हैं और स्थानीय रोजगार की जगह ठेका पद्धति को बढ़ावा दिया जा रहा है। शहर कांग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने कहा कि नीट परीक्षा विवाद और शिक्षा व्यवस्था की खामियों को लेकर कांग्रेस 27 जून से हर विधानसभा क्षेत्र में आंदोलन शुरू करेगी। इस दौरान चौक चौराहों पर जन जागरण अभियान चलाया जाएगा और शिक्षा व्यवस्था की खामियों को लोगों के सामने रखा जाएगा। उन्होंने बताया कि 25 मिनट का विशेष प्रस्तुतिकरण तैयार किया गया है, जिनके माध्यम से शिक्षा क्षेत्र की खामियों और छात्रों की समस्याओं को जनता तक पहुंचाया जाएगा। कांग्रेस नेताओं ने कहा कि यह आंदोलन छात्रों के हितों की रक्षा और शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता लाने के उद्देश्य से शुरू किया गया है। प्रफुल्ल पाटिल ने प्रेस में एक सवाल के जवाब में बताया कि एमएलसी चुनाव में क्रॉस वोटिंग हुई है और इन्वेस्टिगेशन शुरू है। आजच्या या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, महाराष्ट्राचे सहप्रभारी आदरणीय कुणाल चौधरीजी यांनी विस्तृत माहिती आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात दिली। छात्रों की गूंज हा कार्यक्रम कोट्यामध्ये आदरणीय राहुल गांधीजींनी एका सादरीकरणाच्या माध्यमातून या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी केला। जी अव्यवस्था शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या सुरू आहे, पेपर लीक असेल, खाजगीकरण असेल की मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरू आहे, सरकारी विद्यापीठ बंद करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, खाजगी विद्यापीठ मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत। अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जो प्रचंड भार येऊन राहिला तो शिक्षणावरचा येऊन राहिला। शिक्षणावरचा जो खर्च आहे तो आता असह्य होत चाललेला आहे। आणि दुसरीकडे ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा सुद्धा ट्रान्सपरंट पद्धतीने घेतल्या जात नाही, पेपर लीक होऊन राहिला। नीटच्या परीक्षेचा पेपर आपण बघितला की दुबार सर्व विद्यार्थ्यांना द्यावा लागला। त्याची परिणती अशी झाली की अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। आपल्या नागपूर शहरामध्ये सुद्धा 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्या तणावातून केल्या। आणि तो कार्यक्रम आहे तो राजनैतिक कार्यक्रम नाही, ह्या व्यवस्थेला उजागर करण्याचा हा कार्यक्रम आहे। राहुलजींनी कोट्यामध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये राजकारण कुठलेही नाही, या व्यवस्था लोकांना सांगितल्या पाहिजे। आणि म्हणून काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांसोबत संवाद झाला पाहिजे आणि शिक्षणातल्या ज्या अव्यवस्था आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नागपूर शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, प्रमुख चौक आणि ज्या खाजगी ट्युशन क्लासेस आहेत त्याच्या समोर विद्यार्थ्यांना राहुलजींचे जे सादरीकरण आहे ते एलईडीच्या माध्यमातून आम्ही तिथे सांगणार। एनएसयूआय युथ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। या सर्व लोकांच्या सहयोगातून त्यांच्या पार्टिसिपेशन मधून
सामान्य लोकांना, ते फक्त विद्यार्थ्यांचं नाही तर पालकांना सुद्धा त्याचा भुर्दंड मोठ्या प्रमाणात बसतो. पालकांमध्ये सुद्धा ती अवेअरनेस आली पाहिजे, त्यांच्यामध्ये ती जनजागृती झाली पाहिजे की ह्या शिक्षण क्षेत्राचं खाजगीकरण कशा पद्धतीने या सरकारनं केलं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर कशा पद्धतीने होऊन राहिला. त्या जनजागृतीसाठी आम्ही 2 दिवसानंतर 27 तारखेपासून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. पोलीस प्रशासनाला आम्ही त्याची रीतसर परवानगी मागितलेली आहे, ती आज मिळाली नाही, कदाचित उद्या आम्हाला प्राप्त होईल. ती परवानगी प्राप्त झाल्याबरोबर आम्ही प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये कमीत कमी 5 ठिकाणचे सादरीकरण आम्ही करणार आहोत. एक साधारणतः नागपूर शहरामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये 30 सादरीकरण, एका दिवसाला 2 सादरीकरण, 2 वेगवेगळ्या चौकामध्ये 6 वाजता एक आणि 8 वाजता एक असे 2 सादरीकरण करू. 45 मिनिटांचं ते सादरीकरण आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नोंदवून घेणार आहोत. त्यांचं काय भावना आहेत, पालकांच्या काय भावना आहेत, या सुद्धा आम्ही त्या अनुषंगाने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण नागपूर हे सुद्धा एक शिक्षणाचं मोठं केंद्र आहे. खाजगी ट्युशन क्लासेसचा बाजार खूप मोठा आहे, त्याची इकॉनॉमी खूप मोठी आहे. आज नागपूर बोर्डामधून 10वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः 3 लाख आहे. पूर्व विदर्भामध्ये नागपूर बोर्ड काम करतं. 3 लाख विद्यार्थी दरवर्षी 10वी पास होतात आणि ह्या संपूर्ण JEE, नीट आणि ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या ट्युशन क्लासेस आहे नागपूर शहरामध्ये आणि त्याची संख्या आपण 1 लाख जरी पकडली आणि त्याची फी जर आपण पकडली 1 लाख प्रति वर्ष तर 1000 कोटी रुपये निव्वळ त्याची इकॉनॉमी. आणि नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा बंद करून राहिल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून राहिल्या, विद्यापीठाच्या पेपर लीक होऊन राहिलं, बोर्डाचा पेपर लीक झालं. आमच्या NSUIच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, नीटच्या परीक्षार्थीचं सिग्नेचर कॅम्पेन केलं तर पोलीस त्या ठिकाणी त्यांना अडवणूक करून राहिली. त्यांच्यावर काल हमला सुद्धा झाला. म्हणजे आम्ही जनजागृती करायला गेलो तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवरती, युवकांवरती दबाव टाकला जातो आणि आपण त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीनं सहभागी होऊ नये ही जबरदस्ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करून राहिलेली आहे. त्यामुळे जन आंदोलनाचं स्वरूप ह्या संपूर्ण व्यवस्थेचा पर्दाफाश करण्यासाठी करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केला. त्याची सुरुवात आम्ही नागपूर शहरातून करत आहोत आणि 27 तारखेपासून आम्ही साधारणतः प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये निदान 5 सादरीकरण आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठीची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी बोलवली होती. आपण ह्या मोहिमेला व्यापक प्रसिद्धी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून द्यावी, जेणेकरून जनजागृती होईल, लोकांची सहभागिता होईल आणि लोकांना कळेल की एज्युकेशन सिस्टीम मधले जे लूफहोल्स आहेत, जी स्पर्धा आता निर्माण झालेली आहे ही जीवघेणी स्पर्धा आहे. आज कोणी सुपात आहे, कोणी जात्यात आहे. आज आपल्या घरी जरी तो प्रसंग घडला नसला तरी भविष्यामध्ये आपल्या घरी सुद्धा हा प्रसंग घडू शकतो. विद्यार्थी, पालक अत्यंत तणावामध्ये आहे. अशा स्थितीमध्ये जनजागृती एक माध्यम आहे आणि ह्या जनजागृतीच्या अभियानाला आपण सर्व लोकांनी सहकार्य करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. कोणाचे काही प्रश्न असेल तर आपण निश्चितपणाने